फ्रेंड, कोमल फॅशन डिझायनर शिपूरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी नेटची पफ स्लीव्ज बनवायला दाखवणार आहे. तर मग सुरुवात करू. बघा, आपण हा आता कपडा घेतलेला, हा डबल आहे. डबल कपडा घेतलेला आहे आपण. त्याची लेंथ आहे 26 इंच इथे आहे. तर त्याला आपण डबल फूट अशा पद्धतीने याला डबल करून घ्यायचं. तर बघा, आपल्याला आता असं आपण चार फोड घेऊन असं ह्या प्रकारे हे करून घेतलेलं आहे. तर आपल्या बाहीची उंची आहे टोटल 10 इंच आपल्याला तयार हवी आहे. तर आपल्या नेटची बाही असल्यामुळे आपल्याला काट नाही त्याला, तर मी बघा अस्तर वापरून अशा पद्धतीने त्याला लेस लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने 2.5 इंचाची आपली पट्टी तयार आहे. तर आपण आता 2.5 इंच म्हणजे बघा आपल्या 10 इंचातून इंच गेलं आपले 7.5 इंच येतं. किती? 7.5 इंच. 7.5 मध्ये आपल्याला पफ स्लीव्ज बनवण्यासाठी आपल्याला वरती आपण 2 इंच इथे वाढवून घेणार आहोत. तर 2 इंच वाढवल्यानंतर आपण 7.5 आणि आपले हे 9.5 इंच झाले. आणि आपली शिलाई मार्किंगसाठी आपण अर्धा इंच म्हणजे टोटल आपण परत इथे 10 इंच घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघा भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम होऊन जातो की तुण्या किती घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपले बाहीचा मुंडा तयार किती होईल. तर मी एकदम तुम्हाला सोपी ट्रिक सांगते आहे. आपली जी बघा आता माझी ही परफेक्ट बाहीची कटिंग आहे. मी पेपरवर याची कटिंग करून घेतलेली आहे जी परफेक्ट माझ्या ब्लाऊजला बसणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे किती येते बघा 8.25 इंच येते. मग याच्या निम्मे घेऊन घ्यायचं आपल्याला. 8.25 घेतल्यानंतर म्हणजे आपली बाहीला 8.25 आपली फिटिंग आहे. तर आपण त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढवून टाकू. 8 आणि 8 16 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये एक ॲड करून असं 17 इंच आपल्याला घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे बघा आपली ही तयार बाही असते ना, तर त्याचं बघा फिटिंग आपली मुंड्याची बघा 8.25 येते. तर त्याच्या निम्मे आपण 17 इंच असं टोटल आपण घेऊन घेणार आहोत. थोडं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. तर आपण 17 इंचावर इथे आता मार्क करूया. 17 इंचावर मार्क केल्यानंतर खालतून आपल्याला तर एकदम परफेक्ट आपली बाहीची कटिंग होते ह्यामुळे. तर बघा इथून आपण 4.5 इंच घेऊन घेतलेला आहे. तर बघा आपण इथे आता एक सुई अटॅच करून घेणार आहे. नेट असल्यामुळे आपला कापड थोडा सरकतो आहे, त्यामुळे आपण इथे असं एक सुई लावून घेतलेली आहे जेणेकरून आपला कपडा कुठेही हलणार नाही यासाठी. तर तिथून बघा आपण 4.5 इंच घेतले, तर ह्या साईडला पण आपण 4.5 घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने बघा एक मार्क करून घेणार आहोत. बघा तर बघा इथून साईडचे इथे आपण एक पट्टीने सरळ मार्क करून घेतलेलं आहे. तर आपण इथून 3 इंच सोडून देणार आहोत. 3 इंच आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला पण सेम असं 3 इंचावर मार्क केल्यानंतर आणि नंतर मग आपल्याला आपण जिथून 10 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ते बघा अशा पद्धतीने आकार आपण देऊन घेतलेला आहे. आता इथून आपण जिथून आपण मार्क केलेले आहे तिथून आपल्याला बाहीचा ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि बघा आपण जिथून 3 इंचाचं मार्क केलं आहे तिथून आपल्याला चुन्या द्यायला सुरुवात करायची आहे. आणि इथे पण आपल्याला एक
सेंटरमध्ये कट मारून घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडला आपलं इथे जॉईंट होतं, तर आपण याला पण कट करून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने आपल्या दोघं स्लीव्ह रेडी आहे. तर आता मी तुम्हाला याला चुन्या कशा मारायच्या हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आता आपण सुरुवात करूया. आपण बघा तिथून कट मारला होता, तिथून आपण चुन्या द्यायला सुरुवात करणार आहोत. अशा आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आहे. बघा, आता इथे आपण कट मारलेला आहे, तिथपर्यंत आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे. तर बघा, अशा पद्धतीने चुन्या आपल्या रेडी आहे. तर आपण आता मोजून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्या चुन्या येत आहे. आता परत आपल्याला इथे सुरुवात करायची आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला आपण ह्या साईडने पाडलेलं आहे, त्या साईडने आपल्याला सेम अशा चुन्या टाकत जायचं आहे. इथे पण आपण सेम असं कटपर्यंत चुने टाकून घेतो. तर बघा, अशा पद्धतीने स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. तर बघा, आता आपण चुना टाकल्यानंतर आता परत आपलं मेजरमेंट बाईचं मोजून बघूया, परफेक्ट आलं आहे का ते आपण बघून घेणार. तर बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट आपलं फिटिंग आलेली आहे. तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा. आपल्याला भरपूर कन्फ्युजन जातं, आपण चुन्या किती टाकायच्या, मग आपण आपल्याला या मुंड्याला आपल्याला पुरेल का, हा आपल्याला प्रश्न पडतो. तर ही एकदम सोपी ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने बाई कटिंग करून बघा. तर बघा, आता कटिंग झाल्यानंतर आपण आता खालती जी पट्टी बनवून घेतली होती 2 इंचाची, ती आपण आता ह्याच्यावर अटॅच करणार आहोत. तर बघा, ही आपण पट्टी बनवून घेतली, ती आता इथे अटॅच करणार आहोत आपण.
तर बघा अशा पद्धतीने आपली स्लीव तयार झालेली आहे. आता आपण याला ब्लाऊजला अटॅच करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता बाही आता ब्लाऊजला आपण जॉईन करून घेतो आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन स्लीव डिझाईन, ब्लाऊज कटिंग, ब्लाऊजचे खूप सुंदर असे पॅटर्न बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. तर बघा अशा पद्धतीने मी आता पूर्ण ब्लाऊजची फिटिंग पण करून घेतलेली आहे आणि बघा किती सुंदर आपली स्लीव डिझाईन तयार झाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन करून बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.